नमस्कार, मी नरेश कुलकर्णी. सर्वप्रथम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बघा, आपण खरं तर मॅथ्सचं गुणोत्तर व प्रमाण हा टॉपिक आपला चालू होता, पण मध्येच आपल्याला थोडंसं दशमान व परिमाणे हे शिकण्याची अत्यंत आवश्यकता निकड आहे. कारण की त्याच्यावरही काही गुणोत्तर प्रमाणामध्ये आपल्याला उदाहरणं येतात. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. तर बघू आपण दशमान परिमाणे म्हणजे काय. अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे आपल्या गुणोत्तर प्रमाण असेल किंवा स्पेसिफिक याच्यावरही आपल्याला काही डायरेक्ट प्रश्न म्हणजे तुमच्या एक्झाम मध्ये पाहावयास मिळतात. तर बघा, दशमान म्हणजे काय. दश म्हणजे 10 आणि मान म्हणजे किंमत आणि परिमाण म्हणजे ते मोजण्याचे एकक. म्हणजे जे 10-10च्या पट्टीमध्ये आपण ज्याला मोजतो त्यालाच आपण काय म्हणतो, दशमान परिमाणे. म्हणजेच हे जे तुम्हाला मी दिलेलं आहे हे दशमान परिमाणे, हे जे एक जो म्हणजे टेबल एक रकाना आहे हा 10 पटीचा आहे. याचाच अर्थ इकडून इकडे जाताना आपण 10-10च्या पटीमध्ये वाढत जात असतो आणि इकडून इकडे येताना आपण 10-10च्या पटीमध्ये काय होत असतो, कमी होत असतो. तर बघा, आता एवढं काही जास्त टेन्शन घेऊ नका, इझिली समजून जाईल तुम्हाला. एक थोडीशी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, फनी ट्रिक आहे पण तरी पण बघा. मसड डवाक पडली ही जर तुम्ही ट्रिक लक्षात ठेवली तर तुम्हाला हे जे परिमाण एकक दिलेली आहेत हे लक्षात राहायला सोपे जाईल. बघा, मसड डवाक एवढीच ट्रिक आहे आपली. आता इथं मायक्रो नॅनो असेल आणि इकडं तुमचं क्विंटल मॅट्रिक टन, हे दोन आणि हे दोन जरी तुम्ही लक्षात नाही ठेवले किंवा लक्षात असं जरी ठेवले तरी चालेल, कारण की फारसे हे आपल्याला एक्झाम मध्ये जास्त येत नाही. पण मिली पर्यंत आणि इकडे किलो पर्यंत याच्यावरच आपल्याला जे एक्झाम्पल असते ते जास्त करून पाहावयास मिळतात. बघा आता इथं जर आपण बघितलं तर फक्त ट्रिक ही मसड डवागची ट्रिक ही आपल्याला उलटी लावायची, म्हणजे इकडून आपल्याला घ्यायची आहे. बघा, म पासून मिली, स पासून सेंटी, ड पासून डेसी. इकडे आता हे रकाना तुम्हाला पाठ करायचं ग्रॅम लिटर मीटरचा, आणि नंतर ड पासून डेका, ह पासून हेक्टा आणि क पासून किलो. म्हणजेच मिली, सेंटी, डेसी, डेका, हेक्टा, किलो. आता याच्यावरही तुम्हाला जर काही कन्फ्युज होत असेल तर अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे जे एकक आहेत हे एकक इकडले मोठे आहेत आणि इकडून जसं जसं आपण इकडं म्हणजेच आपल्या उजव्या साईडला जाऊ तसे तसे एकक याची व्हॅल्यू काय होत असते, कमी कमी होत असते. मग ज्याला वेलांटी आहे, बघा इथं मिलीला वेलांटी आहे, सेंटीला आणि डेसीला आहे. याचा अर्थ हे याच्यापेक्षा जे कानेवाले आहेत, ज्याला काना आहे हे याच्या म्हणजे जास्त आहे. कानावाल्याची जी व्हॅल्यू आहे ही कशी आहे तुमची, जास्त आहे, आणि वेलांटीवाल्याची व्हॅल्यू कशी आहे तुमची, त्या मानानं ते एकक या एककापेक्षा कशी आहेत, लहान आहे. तर बघा, इथं तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. जेव्हा आपण इकडून इकडे जात असतो म्हणजेच मोठ्या एककाकडून लहान एककाकडे, हे मोठे आहेत. कानेवाले काय आहेत तुमचे, मोठे आहेत. म्हणजे जेव्हा आपण मोठ्याकडून लहान्याकडे जात असतो, कुठे जात असतो, लहानकडे मोठ्याकडून लहानकडे जात असतो, तर तुम्हाला जेवढे रकाने आहेत तेवढे आपल्याला काय द्यायचे, शून्य द्यायचे. काय करायचे, शून्य द्या. इथं आपण लिहू शून्य द्यावे, किंवा आपण याला म्हणू शकतो की आपण याला म्हणजेच इकडून इकडे जाताना आपल्याला काय करायचं, गुणाकार करायचा. दोन्ही सांगतो तुम्हाला, गुणाकार इंटू करायचंय. पण इकडून इकडे येताना आपल्याला काय करायचं, इकडून इकडे म्हणजे काय, लहान्याकडून मोठ्याकडे. बघा, लहान्याकडून मोठ्याकडे असं जर आपण जेव्हा उलट जाऊ, इकडून इकडं उजवीकडून डावीकडे म्हणजेच लहान्याकडून मोठ्याकडे जेव्हा जाऊ, तेव्हा आपल्याला काय करायचं, भागाकार करायचा आहे किंवा दशांश चिन्ह द्यायचे. काय द्यायचे आपल्याला, दशांश चिन्ह द्यायचे. इकडे काय करायचंय, शून्य द्यायचे. इकडे काय करायचंय, दशांश. इकडे काय करायचंय, गुणाकार करायचा. इकडून इकडे येताना काय करायचंय, भागाकार करायचंय. आता जसं आपण एक्झाम्पल घेऊ तसं तसं तुमचं जे काही तुमचे डाऊट असतील ते क्लिअर होत जातील. बघा, आपण पहिली गोष्ट तर मोठ्या एककाकडूनच लहान एककाकडे जाणार आहे. अतिशय सिंपल आहे. बघा, जसं तुम्हाला एक्झाम्पल दिलं तुम्हाला लगेच कळून जाईल की मला इथं काय म्हणायचंय. ठीक आहे, बघा एक एक्झाम्पल आपण घेऊ. जसं मी जर असं बोललो तुम्हाला की
8 किलो चे रूपांतर 8 किलोचे रूपांतर डेकामध्ये करा, डेकामध्ये करा. बघा तुम्हाला 8 किलो या साईडला आहे बरोबर आहे, डेका या साईडला आहे. याचा अर्थ इकडून आपल्याला कुठं जायचंय, इकडे जायचंय, म्हणजेच मोठ्या एकाकडून कुठं जायचं, लहान एकाकडे. याचा अर्थ आपल्याला काय द्यायचे, शून्य द्यायचे. इकडून तिकडे जर जायचं असेल तर शून्य द्यायचे. कसे द्यायचे तेही सांगतो. बघ आता 8 किलो आहेत, ते हे 8 कोण्या रकान्यामध्ये दिल्या, या किलोच्या रकान्यामध्ये दिल्या, लिहिलंय. आपल्याला जायचं कितीपर्यंत, डेकापर्यंत. तर डेकापर्यंतच्या रकान्यापर्यंत आपल्याला काय द्यायचे, तर शून्य द्यायचे. काय द्यायचे, शून्य द्यायचे. याचाच अर्थ 8 किलो बरोबर, म्हणजेच 8 किलो म्हणजे किंवा बरोबर किती असेल तुमचं, 800 डेका. 800 काय असेल तुमचं, डेका असेल. आता याला गुणाकार करायचा म्हणतो मी, तर गुणाकार कसा करायचा बघा. तुम्हाला 8 किलो आहे, तर 8 किलो जो तुम्हाला कशामध्ये करायचं, डेकामध्ये. तर डेकामध्ये आपण जर बघितलं तर किती पट व्हॅल्यू वाढायली, 10 पट वाढती. एका रकान्यात 10 आणि दुसऱ्या रकान्यात 10, याचा अर्थ 100 पट वाढणार. जर तुम्ही याला 100 न गुणलं तर ते कशामध्ये तुमचं रूपांतर होणार आहे, डेकामध्ये. कारण की डेकाची व्हॅल्यू किलोपेक्षा किती न पट आहे, 100 पटीने. त्यालाच आपण दशमान म्हणतो, जे 10 पटीने वाढते त्याला. तर आपल्याला इथे सिंपल आहे, काहीच करायचं नाही. जर इकडून आपल्याला तिकडे जायचं असेल तर जेवढे रकाने तेवढे आपल्याला शून्य द्यायचे आहेत. अजून काही आपण एक्झाम्पल बघू. बघा जसं मी इथं जर तुम्हाला म्हणलं की 823 डेका म्हणजे किती सेंटी. आता काही जणांना वाटत सर डेका सेंटी दिले, तर बघा आपण याला काय म्हणू शकतो, डेका ग्राम म्हणू शकतो, डेका लिटर म्हणू शकतो, डेका लिटर सुद्धा म्हणू शकतो. जसं किलो ग्रॅम म्हणू शकतो आपण, किलो लिटर म्हणू शकतो, किलोमीटर सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे आपण या सेंट्रल व्हॅल्यू लिहिलेले आहे. ठीक आहे. तर आता इथं जर तुम्हाला डेका ग्रॅम देत असतील तर इथं सुद्धा काय देणार आहे तुम्हाला, सेंटीग्रॅमच देणार आहे. ठीक आहे, एकच देणार आहे. इकडे लिटर दिलं तर इकडे लिटर देतील. चला आता 823 डेका म्हणजे किती सेंटी, तर डेकाच्या रकान्यामध्ये आपल्याला 823 लिहायचे, तर लिहिले. आणि याच्यावर आपल्याला सेंटी पर्यंत जायचंय, म्हणजे सेंटीच्या रकान्यापर्यंत आपल्याला काय करत जायचं सांगा, शून्य देत जायचंय. याचा अर्थ 823 हे जशाल तसे लिहिले आणि त्याच्यावर 1 2 3 किती शून्य येतील आपले, 1 2 3. हे झालं तुमचं सेंटीमध्ये, हे झालं तुमचं सेंटी. म्हणजेच 823 डेका म्हणजेच किती आहे तुमचं, 82 किती 8,23,000 सेंटी. हे इक्वल होईल. ठीक आहे. अजून आपण काही उदाहरणं घेऊ. बघा जसं जर मी इथं तुम्हाला असं म्हटलो की 75 लिटर म्हणजे किती मिली लिटर. 75 लिटर म्हणजे किती मिली लिटर. 75 लिटरच्या रकान्यात लिहा. आपल्याला मिली तयार करायचंय, तर मिली पर्यंत काय देत जा सांगा, शून्य देत जा तितक्या रकान्यापर्यंत. याचाच अर्थ 75 वर किती शून्य येतील तुमचे, 3 शून्य. एवढ्या सिंपल. बरं पण अजून एक गोष्ट, आपण जी व्हॅल्यू घ्यायलो ती आपण डायरेक्ट रकान्यात गेलो. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आताच बोललो की जर आता इथं 8,235 आपण जर हेक्टा घेतलं, काय घेतलं, हेक्टा घेतलं, आणि तुम्हाला सांगितलंय की याला कशामध्ये कन्वर्ट करा रे, सेंटीमध्ये कन्वर्ट करा. सेंटीमध्ये तुम्ही काय करायले, 8,235 हे हेक्टामध्ये घ्यायले, जशाल तसं 8,235 हेक्टामध्ये घ्यायले. आणि त्याच्यानंतर तुम्ही सेंटी पर्यंत जाताना काय करायले सांगा रे, सेंटी पर्यंत शून्य द्यायले. म्हणजेच 8,235 वर तुम्ही 4 शून्य द्यायले, हे व्हायले तुमचं सेंटीमध्ये कन्वर्ट. बरोबर आहे, असंच करायला आपण. पण इन केस जर याच्यामध्ये आपल्याला दशांश अपूर्णांक दिला तर काय करायचं आपण तेही बघू. बघा जसं मी जर म्हणलं 8.5 किलो ग्रॅम, 8.5 किलो ग्रॅम बरोबर किती ग्रॅम.
आता तुम्हाला इथं 8.5 दिलेलं आहे आणि तुम्हाला दिलेलं आहे किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम. तर तुम्हाला या कंडिशन मध्ये काय करायचंय, जी पूर्ण व्हॅल्यू आहे फक्त तीच आपण कुठल्या रकान्यात ठेवतो, 8च्या रकान्यात ठेवतो. 8च्या रकान्यात. आता इथं पॉइंट आलेला आहे तर याच्या समोर आपल्याला पॉइंट द्यायचा. आता पॉइंट तर राहणारच नाही इथं, पण ही 5 जी आहे ते कुठे येईल तुमचं, इथे. कुठे येईल तुमचं, इथे येईल. आणि इथून 5 आल्याच्या नंतर या 5 समोर द्यायचे, कारण की पूर्ण जी व्हॅल्यू आहे तीच फक्त आपण किलोच्या रकान्यात ठेवतो, त्याच्यानंतरची व्हॅल्यू पुढच्या रकान्यात आपल्याला ठेवावी लागेल. जर इथं मी डायरेक्ट 85 दिली असती, 85 किलो, तर आपण 85 किलो किलोच्या रकान्यामध्ये टाकलेले असते. पण इथं 8.5 दिलेलं आहे म्हणून आपण 8 आणि हे 5 लिहिलेलं आहे. आपल्याला कशामध्ये करायचं, ग्रॅम मध्ये. तर ग्रॅम मध्ये पर्यंत आपल्याला 0 द्यायचंय. याचाच अर्थ 8500 ग्रॅम होतील. ते 8.5 म्हणजे किती ग्रॅम होतील, 8500 ग्रॅम. जसं मी इथं जर दिलं असतं 7.5 हेक्टर, एक मिनिट मी वर लिहितो थोडस बघा, इथे लिहितो 7.75 हेक्टर. 7.75 हेक्टर बरोबर किती सेंटी. चला सेंटी मध्ये कन्वर्ट करायचं हेक्टर. चला आपण करू, इझी आहे बघा. हे 7 पूर्ण संख्या आहे. 7 पूर्ण संख्या कशामध्ये टाकणार, मी हेक्टरमध्ये टाकणार. टाकली. त्याच्यानंतरची जी 7 संख्या आहे ही पुढच्या रकान्यात, त्याच्यानंतरची 5 संख्या ही त्याच्या पुढच्या रकान्यात टाकणार. आणि मला सेंटी पर्यंत जायचंय तर सेंटी पर्यंत काय देणार, मी 0 देणार. तर हे झालं माझं 77,500 सेंटी, म्हणजेच किती, 7.775 हेक्टर. मला वाटतं आता समजलं असेल. आपण काही उदाहरणं घेऊ बघा, बेरीज वजाबाकी घेऊ. आपण 1-2 उदाहरणं इथं पाहू. आपण बघू त्याला कसं टॅकल करायचं, त्याला कसं सोडवायचं. बघा, जर तुम्हाला असं दिलेलं असेल की 5 किलो 5 किलो अधिक 7 डेका अधिक 10 ग्रॅम बरोबर किती सेंटी. आता बघा, पहिली गोष्ट तर याची बेरीज मला करता येणार नाही. कशामुळे येणार नाही, कारण की सगळ्याचे परिमाण हे सारखे नाहीयेत. एक तर मला सगळ्याचे परिमाण सारखे करावे लागतील, एक तर या सगळ्याला किलो मध्ये करावं लागेल, किंवा मला याला सगळ्याला ग्रॅम मध्ये करावं लागेल, किंवा मला याला डेका मध्ये करावं लागेल, किंवा कुठल्याही परिमाणामध्ये करावं लागेल. पण एकाच परिमाणामध्ये मला त्याला कन्वर्ट करावं लागेल, त्याच्याशिवाय मला याची बेरीज करता येणार नाही. तेव्हा सर असं का, तर बघा सिंपल आहे. आपण जेव्हा एखादी 25 व्हॅल्यू घेतो आणि एखादी 28 व्हॅल्यू घेतो आणि याची आपण डायरेक्ट बेरीज करतो, याचा अर्थ असा असतोय की या दोघांच्या ज्या स्थानावर आहेत ती व्हॅल्यू यांची सेम आहे. यांची व्हॅल्यू काय, सेम. जसं 5 ची व्हॅल्यू एकक स्थान आहे तर 5 आहे, आणि 8 सुद्धा एकक स्थानी आहे तर याची एकक स्थानचीच व्हॅल्यू आहे. तर 5 आणि 8 आपण डायरेक्ट किती करतो, 13 करतो. हे दोन्ही दशक स्थानचे आहेत म्हणून आपण याची 2 आणि 2 4 आणि हातचा 1 5 याची आपण डायरेक्ट बेरीज करतो. ही बेरीज आपण डायरेक्ट करू शकतो. पण जर तुम्हाला मी म्हणलं की 8 महिने सोपं सांगण्यासाठी सांगालो, हे तर त्याच टाइपचे महिने अधिक 2 वर्ष याची बेरीज करा, तर आपण ही बेरीज करू शकणार नाहीत. कारण की एकतर हे जर महिना असेल तर हेही महिना पाहिजे, किंवा हे वर्ष असेल तर हेही वर्ष पाहिजे. तर एकामध्ये कन्वर्ट करा. मग आपण याला कन्वर्ट करतो. 1 वर्षामध्ये 12 महिने असतील तर 2 वर्षामध्ये 24 महिने प्लस इथं 8. मग आता हे सुद्धा महिने झाले आणि हे सुद्धा महिने झाले. याचा अर्थ आपण 24 आणि 8 32 असे आपण एकूण 32 महिन्याला आपण म्हणू शकतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला कुठलीही बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार या कुठल्याही ज्या मूलभूत क्रिया आहेत मॅथ मधल्या त्या जर करायच्या असतील तर सगळ्यांचे परिमाण हे कसे पाहिजेत, तुम्हाला समान पाहिजेत. तर आपल्याला समान करून घ्यावं लागतील. बघा आता तुम्ही म्हणसाल सर आपण काय करू, याला सगळ्यांना ग्रॅम मध्ये कन्वर्ट करू, किंवा काही जण म्हणतील डेका मध्ये करू, काही जण म्हणतील किलो मध्ये करू. करता येईल आपल्याला सगळ्याला कन्वर्ट, काही प्रॉब्लेम नाहीये. पण आपल्याला प्रश्न कशामध्ये विचारला ते बघायचं आपल्याला. कारण की
आपल्याला डायरेक्ट उत्तर आलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण जर या सगळ्यांना सेंटीमध्ये जर कन्वर्ट केलं तर आपलं उत्तर डायरेक्ट कशामध्ये सेंटीमध्ये. मग सगळ्यांना सेंटीमध्ये कन्वर्ट करा. बघा 5 किलो मध्ये टाकले तर सेंटीमध्ये जाईपर्यंत किती 5 वर शून्य द्यावं लागतील? 1 2 3 4 5. तर किती शून्य द्यावं लागतील? 5. 1 2 3 4 5. ठीक आहे. 7 डेकामध्ये 7 टाकले तर सेंटी पर्यंत जायचं, कारण की सगळ्यांना सेंटीमध्ये कन्वर्ट करायचं. तर 1 2 3. तर याला 7 वर किती शून्य द्यावं लागतील? 1 2 3 शून्य द्यावं लागतील. 10 ग्रॅम आहे तर 10 वर किती शून्य द्यावं लागतील सेंटीला जायला? तर 2. याचा अर्थ 1 वर किती शून्य येतील? 3 शून्य येतील. तर 1. आणि या सगळ्यांची काय करायला सांगितली आपल्याला? बेरीज करा. शून्याला शून्य, शून्याला शून्य, शून्याला शून्य, 7 आणि 1 8, 5 ला 5 आणि नाही इथं 7 आणि 1 8 आणि या शून्याला शून्य आणि 5 ला 5. हे झालं तुमचं काय झालं? उत्तर झालं. या स्वरूपाच्या आपल्याला वजाबाकीही करता येतात, बेरीजही करता येते. बघा याच्यामध्ये अजून काही आपण उदाहरणं या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, पण आपल्याला याच्या सोबत तिकडून इकडे येताना दशांश अपूर्णांक कसा द्यायचा आहे हेही बघायचंय. आणि हे बघितल्यानंतर याच्यावर आपण काही शाब्दिक उदाहरणं आणि काही असे सिंपल वाले बेरीज आणि वजाबाकीचे उदाहरणं घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका. नवीन व्हिडिओसह लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.